मन मोहून टाकणाऱ्या रंगसंगती, चित्तवेधक हालचाली, निरनिराळे आवाज आणि कडाक्याची थंडी ही दृश्य आहेत नांदूर मधमेश्वर मधल्या पक्षी अभयारण्यातली. थंडीची चाहूल लागली की हे पाहुणे पक्षी इथे यायला सुरुवात होते. सायबेरिया, मध्य आफ्रिका, मध्य आशिया, मध्य युरोप, इराण याशिवाय मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, तिबेट, राजस्थान, कच्छ आणि हिमाचल प्रदेश या भागातून हे पक्षी या अभयारण्यात येतात. फ्लेमिंगो, डक, स्पूनबिल, कॉमन क्रेन हे पक्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान इथे येतात. सगळ्यात चांगला स्पॉट आहे इथे हा पक्षी बघण्यासाठी. आणि एक हिवाळ्यात पक्षी वगैरे खूप सारे येतात इथे, तर सगळ्यांनी इथे व्हिजिट करावी. बट थोडंसं गव्हर्नमेंटने थोडंसं इथे लक्ष द्यायला हवं पर्यटन स्थळ म्हणून. आपण जे पुस्तकात वाचतो, शाळेत शिकवतात की स्थलांतर करणे म्हणजे काय, स्थलांतर करणारे पक्षी कोणती आहेत, तर इथे चांगले गाईड आहेत. तर त्यांनी सुद्धा आम्हाला थोडं सांगितलं की इथे विविध प्रकारचे पक्षी आले आहेत आणि नवीन नवीन पक्षी बघायचा आनंद घ्या. सूर्योदय, सूर्यास्त, प्राचीन मंदिरं, पौराणिक कथांचे पुरावे, धरण, निसर्ग निर्वेचन केंद्र, पाटबंधारे विभागाचा सुंदर बंगला आणि मळे अशा अनेक गोष्टी पर्यटकांना इथं आकर्षित करतात. मात्र थंडीच्या मोसमात या पक्ष्यांपुढे हे सारं फिकं वाटतं. पक्ष्यांच्या या अनोख्या शाळेला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. चेतन कोळस, झी मीडिया, येवला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.